तुम्ही नोकरदार आहात आणि पीएफचे पैसे खात्यातून काढण्याचा विचार करताय तर थांबा, कारण की तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. ईपीएफओ या संदर्भात एक नवीन बदल जारी करत आहे. यामुळे आता जानेवारीपासून तुम्हाला एटीएम मधून पीएफचे पैसे काढता येणार आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच एक मोठी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे आता जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यातील पीएफ रकमेमधली काही रक्कम ही त्यांना काढता येणार आहे. एका रिपोर्टनुसार ईपीएफओ या संदर्भातील निर्णय घेणारं मंडळ सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. त्या बैठकीत या सुविधेला मंजुरी दिली जाईल. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या एका सदस्याने असं म्हटलं की ईपीएफओचं आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आता अशा प्रकारचे व्यवहार करण्यास तयार आहे. एटीएम मधून काढण्यात येणाऱ्या रकमेच्या मर्यादेबाबत अजून निर्णय व्हायचा आहे. सध्या ईपीएफओचा एकूण फंड 28 लाख कोटी रुपयाहून अधिक असून त्यांचे जवळपास 7 कोटी 80 सदस्य आहेत. या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या फंडातील रकमेचा योग्य वापर करता येईल आणि मंत्रालयाने सुद्धा आरबीआय आणि बँकांसोबत याबाबत चर्चा केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ईपीएफओ या सुविधेसाठी आता आपल्याला कार्ड जारी करू शकतं. त्यामुळेच अडचणीच्या काळात आता आपल्याला या सुविधेचा योग्य वापर करता येणार आहे.